आज आपल्याला अशी तर भाजीला काही नसतं, काही वेळेस काय असतं भाजीला काही नसतं आणि माझी थोडीशी म्हणजे पावशेर गवार आणली होती, त्याच्यातली अर्धी गवार केली गेलेली होती आणि मग ते एवढी एवढी गवार काय करायची, तर तिच्यात आपण मग आज काय करणार आहोत, तर तिच्यात आपण आपल्याला जर जास्त भाजी करायची असेल तर आपण इथे बटाट्याचा वापर करणार आहोत आणि सिंपल पद्धतीने आपण आज ती गवारची भाजी करणार आहोत. तर गवारची जी भाजी आहे तिला आपण जास्त काही मसाले वापरणार नाही, घरातले जे मसाले आहेत तेच वापरणार आहोत. आज कशा पद्धतीने आपल्याला भाजी करायची आहे, तर आपण आता गवारची भाजी बघणार आहोत. छान अशी ही गवार बटाटा करणार आहोत आपण आणि डब्यासाठी खास म्हणजे डब्याला द्यायची असते आपल्याला अशी ही गवार बटाटा भाजी आपण करणार आहोत. चला तर मग आपण इथे एक बटाटा किंवा 2 बटाटे, मी तर एकच बटाटा घेतला आणि थोडीशी गवार होती ती स्वच्छ चाळणीमध्ये धुवून घेतलेली आहे. तर गवार आणि बटाटा याची मिक्स भाजी आपल्याला करायची आहे आणि झटपट अशी. तर इथे गवार स्वच्छ धुवून घेतली, बटाटासुद्धा स्वच्छ धुवून घेतला आणि बटाट्याची साल काढलेली नाही आहे. मग इथे एका बाजूला माझ्याकडनं कढई ठेवली गेली, तिच्यात आपण जिरं टाकलेलं आहे. आता जिरं छान लालसर झालेलं होतं आणि आपण इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि ती थोडीशी अशी परतू देणार आहोत. 5-1 मिनटं आपण अशी ही अद्रक लसूणची पेस्ट जी आहे ती परतू देणार आहोत. तर तिच्यातलं जे पाणी आहे ते शोषून घेणार आहे, त्याच्यामुळे ती थोडीशी अशी परतून घेणार आहोत. तर आपण इथे थोडासा लाल मसाला टाकला आहे आणि घरी दळलेला लाल मसाला आणि काळा मसाला असे दोन्ही मसाले टाकलेले आहेत आणि हळद असे हे 2 मसाले थोडे मी दोघं अर्धे मसाले टाकले आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. मसाले छान आपण इथे आता परतू देणार आहोत आणि गॅसची फ्लेम जी आहे गॅस कमी केलेला आहे, थोडासा कमी केलेला आहे. तर ह्या ठिकाणी आपण थोडंसं गॅस कमी केला आहे. तर सकाळी खूप घाई गर्दी असते, घाई गर्दी करता तर ह्या ठिकाणी आता आपण थोडंसं मसाला परतल्यानंतर तर ह्या ठिकाणी आपण इथे गवार टाकून दिलेली आहे आणि ती तेलामध्ये थोडीशी परतू देणार आहोत. तर सकाळी घाई करता घाई असते, डब्याची घाई असते. तर माझ्याकडनं थोडंसं गॅसवर दूध वतू गेलेलं आहे, तुम्हाला ते स्क्रीनवर दिसतच असेल. तर अशा घाई गर्दीमध्ये काम करताना पटपट तर वेळ होऊन गेलेला होता आणि घाईतच मला तरीही अशा पद्धतीने आपण ह्या कढईमध्ये ही भाजी टाकून दिली आणि ती अशी थोडीशी तेलात परतून घेत आहोत. तर अशी 1-2 मिनिटभर आपण इथे ही तेलात परतून घेत आहोत आणि थोडंसं हातावर पाणी घेऊन तर त्याच्या आधी सगळ्यात आधी आपण आता इथे थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत. इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि किंचित थोडंसं पाणी शिंपडणार आहोत आणि इथे आता आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून आणि आपण ती भाजी 1-2 मिनिट अशी परतू देणार आहोत. जोपर्यंत बटाटा आणि गवार छान शिजत नाही तोपर्यंत आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार. हे बघा इथे थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी वाफ होऊ देणार आहोत आपण. आता याच्यावर झाकण ठेवून अशी 1-2 मिनटं म्हणजे अशी हे बघा आणि गॅसचा फ्लेम कमीच ठेवलेला आहे. या ठिकाणी मी अर्धा ग्लासला पण कमी पाणी वापरलेलं आहे आणि त्या थोड्याशा पाण्यामध्येच आपण ती भाजी शिजवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने जर भाजी तुम्ही केली तर खूप सुंदर चविष्ट आणि स्वादिष्ट लागते आणि डब्याला अशी हे बघा या ठिकाणी आता आपण झाकण ठेवलं आणि 5-1 मिनटानंतर गॅस मंद आचेवर आपण थोडा मंदच ठेवलेला आहे, मध्यम. तर ह्या ठिकाणी आपली भाजी पाणी पण आटलेलं आहे आणि 1-2 वेळा मी चाळून बघितली होती की खाली आपली भाजी लागली तर नाही ना किंवा पाणी कमी तर नाही, शिजली का नाही, 1-2 वेळा ती बघितलेली आहे आणि अशी बघा छान असा बटाटा पण शिजला आहे, गवार पण आपली छान झालेली आहे. तर हे बघा गवार पण आपली शिजलेली आहे आणि अशी छान ही गवार बटाटा अगदी स्वादिष्ट व टेस्टी भाजी तयार झालेली आहे. अशी झटकन भाजी बनवता येईल. तुम्ही जर माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ नेहमी बघत